नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, चला बघूया आपण आजच्या मार्केटचा अपडेट काय आहे. ठीक आहे. आणि आज मार्केट कशा प्रकारे काम केलेलं आहे त्यामध्ये आपण, जर तुम्ही कालचा आपला व्हिडिओ पाहिला असाल, ज्यामध्ये आपण दोन स्टॉक बद्दल डिस्कस केलं होतं. त्यापैकी पहिला स्टॉक होता 5 स्टार आणि दुसरा स्टॉक होता आपला चेन्नई पेट्रो. ठीक आहे. यामध्ये 5 स्टार जर आपण बघितलं, 800 काल जो स्टॉक होता तो होता 795 रुपये. ठीक आहे. आणि आज स्टॉकने 818चा हाय केला आहे. त्याच्यानंतर चेन्नई पेट्रो, जो स्टॉक काल 608 होता तो आज 614 जाऊन आला. त्याचा चार्ट आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. आणि अशा अपडेटसाठी, स्टॉकच्या अपडेटसाठी आपला फ्री टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्या. 5 स्टार मध्ये सुरुवातीला मुवमेंट आली. जो स्टॉक आहे 795 पासून, म्हणजे लो 795 आहे, हाय 818 आहे. ठीक आहे. आणि याचं टार्गेट आपण डिस्कस केलं होतं की या स्टॉक मध्ये इंट्राडे मध्ये चांगली मुवमेंट मिळू शकते. 830 840 येणाऱ्या दिवसामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. आज पहिल्या 15 मिनिटात स्टॉकने चांगली अपसाईड दिली. 818 पर्यंत गेला स्टॉक. त्याच्यानंतर हळूहळू खाली आला स्टॉक. त्याचा जो मेन बाईंगची लेवल होती ती होती 780च्या जवळ. बिकॉज इथून स्टॉक मागच्या वेळेस वाढला होता, सो हा एक सपोर्ट लेवल होती. या लेवलला आपण बाईंग साठी प्लॅन करत होतो. ठीक आहे. सो काय झालं, सुरुवातीला ओपन झाल्यावर स्टॉक मध्ये मुवमेंट झाली. त्याच्यानंतर जेव्हा स्टॉक या लेवलला डबल आलेला आहे, तेव्हा याच्यात रिअल बाईंग पोझिशन झालेली आहे. बिकॉज ऑफ आपण याच लेवलला 780च्या जवळ याच्यामध्ये प्लॅन करत होतो. 780 वरून नंतर जर तुम्ही पाहिलं, हा स्टॉक पुन्हा 800 810 गेला आहे. म्हणजे इथून 30 रुपयाची मुवमेंट याच्यात झाली. 780 जवळ 15 मिनिट कॅन्डल पण तयार झाली आहे. याच्यानुसार या स्टॉक मध्ये दुपारी ट्रेड बनलेला आहे. ठीक आहे. नक्की सांगा, ज्यांना चार्टचा एक्सपिरियन्स आहे त्यांना हे समजेल की इथे बाईंग का झाली. ठीक आहे. सो 5 स्टार डिस्कस केला होता. उद्यासाठी जर बघितलं, याची ऑलरेडी बाईंग इथं झालेली आहे. 780 85च्या जवळ याची बाईंग झालेली आहे. उद्या जर समजा हा स्टॉक पुन्हा या लेवलला आला तर पुन्हा या स्टॉक मध्ये तुम्ही इंट्राडे बघू शकता. ठीक आहे. पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक चेन्नई पेट्रो. जर आपण याच्यात बघितलं, चेन्नई पेट्रो मध्ये 600 ते 605 ह्या दरम्यान बाईंग आपण डिस्कस केली होती. आणि आज जर बघितला, चेन्नई पेट्रो जो आहे ओपन झाला गॅपअप मध्ये, स्टॉक गॅप मध्ये ओपन झाला. त्याच्यानंतर तो ओपन झाल्या स्ट्रेट खाली आला. जवळपास या स्टॉक मध्ये 603 604 बराच वेळ स्टॉक साइडवेज राहिला. शेवटी तो पुन्हा 608 गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर 609 गेला आणि पुन्हा मग 607 ला क्लोज झाला. या स्टॉक मध्ये आज साइडवेज मुवमेंट झालेली आहे. या स्टॉक मध्ये उद्या म्हणजेच मंडेला, ट्युसडेला मुवमेंट येऊ शकते. सो चेन्नई पेट्रो असेल आपल्या वॉच लिस्टवर. बिकॉज याच्यामध्ये अजून टार्गेट पूर्ण नाही झालं. याच्यात फक्त बाईंग रेंजला आहे स्टॉक. सो यात तुम्ही बाईंग साठी प्लॅन करू शकता. बट डायरेक्टली बाय न करता याच्यात आधी बघा, स्टडी करा, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट साठी प्लॅन करा. ठीक आहे. माझ्या स्टडीनुसार हा स्टॉक चांगला आहे. इंट्राडे मध्ये मुवमेंट देऊ शकतो, 1-2 दिवसातही देऊ शकतो. ठीक आहे. तर चेन्नई पेट्रोवर नक्की लक्ष ठेवा. हाच असेल आपल्या मंडे साठी स्टॉक, चेन्नई पेट्रो. आणि दुसरा स्टॉक जर तुम्हाला लक्षात असेल तर तो आहे आरके फोर्ज, ज्यामध्ये आपण 920 ब्रेक झालं आणि सस्टेन झालं तर बाईंग सांगितलेली होती. आज स्टॉक जो आहे 922चा हाय केला स्टॉकने आणि 910ला स्टॉक क्लोज झाला. आज पुन्हा एकदा स्टॉकने अपसाइड मुवमेंट दाखवली. या स्टॉक मध्ये तुम्ही कसा प्लॅन करू शकता, हा स्टॉक स्विंग साठी डिस्कस केला होता. 920च्या वर उद्या जर स्टॉक राहिला, 922 क्रॉस केलं तर या स्टॉक मध्ये नंतर आपण कुठेही बाय करण्यासाठी बघू शकतो. ठीक आहे. बिकॉज ऑफ सस्टेन इथे होत आहे स्टॉक, त्यामुळे चान्सेस आहेत की इथून तो वरी जाऊ शकतो. सो आरके फोर्ज वर सुद्धा लक्ष ठेवा. एक दिवस तो काल डाऊन गेला होता. याच्यामध्ये पुन्हा बाईंग येऊ शकते 920च्या वर. नक्की वॉच ठेवा. आणि स्विंग साठी याच्यात सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता. सपोर्टला स्टॉक आहे, कधी पण वाढू शकतो. ठीक आहे. सो आरके फोर्स पण लक्षात ठेवा. स्विंग साठी, इंट्राडे साठी चेन्नई पेट्रो बघा. दोन स्टॉक आहेत आपल्या वॉच लिस्टला. पुन्हा 5 स्टार तर असणारच आहे, तो पण एक मोमेंटम स्टॉक आहे, त्याच्यात आपण वॉच करूया. या सगळ्याचे अपडेट्स
आणि एंट्री लेवल काय असेल करेक्ट ती आपण आपल्या फ्री टेलिग्रामला शेअर करूया. मंडे पासून आपण कंटिन्युअस अपडेटेड राहू, बिकॉज ऑफ आज आपण 5 स्टार वगैरे पाहिलं होतं. दुसरा एक स्टॉक आपल्या वॉचलिस्टला होता, बट अपडेट देता आलं नाही कारण आज मी लाईव्ह मार्केटमध्ये अवेलेबल नव्हते. ठीक आहे, मंडे पासून कंटिन्यू अपडेट तुम्हाला मिळून जाईल ग्रुपला. सो ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आणि या स्टॉकवर नक्की वॉच ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला ऑप्शन मध्ये इंटरेस्ट असेल, ऑप्शनचाही जॉईन करा. याच्यातही तुम्हाला पुढे डेली ट्रेड्स पाहायला मिळू शकतात. सो जॉईन केला नसेल हा सुद्धा ग्रुप जॉईन करून घ्या. निफ्टी बद्दल डिस्कस करूया एकदा. निफ्टी काय चालू आहे बघूया आपण. आज काय मुवमेंट झाली. आज थोडं पॉझिटिव्ह आय थिंक निफ्टीने सुरुवातीला दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर साईडवेज मध्ये निफ्टी खाली आला. ठीक आहे, आजचा लो जो होता, लो म्हणजे लोच्या लेवल जवळ आज निफ्टी सपोर्ट घेत होता. लो ब्रेक नाही केला. निफ्टीमध्ये जसं आपण डिस्कस केलं मागे बऱ्याच वेळेस, निफ्टीचा जो सपोर्ट आहे, सो त्या सपोर्टला निफ्टी आला त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला एक ट्रेंड, कन्फर्म ट्रेंड पाहायला मिळू शकतो. बिकॉज ऑफ निफ्टी या लेवलला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कन्फर्म ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला मिळणार नाही. साईडवेज आहे, 4 दिवस झाला निफ्टी साईडवेज आहे, कुठेही जाऊ शकतं. ठीक आहे, मंडे ट्युजडेला किंवा कोणत्याही दिवशी एकदम निफ्टीमध्ये मुवमेंट येऊ शकते. सो त्यामुळे निफ्टीवर सुद्धा वॉच ठेवा तुम्ही जर ऑप्शन ट्रेडर असाल इंट्राडे मध्ये. कारण जर एकदा का निफ्टीने डाऊन साईड ट्रेंड घेतला तर मोठी मुवमेंट येऊ शकते. ठीक आहे, बरेच दिवस साईडवेज राहिला, 4-5 दिवस झाले, एक वन साइड मुवमेंट पॉसिबल आहे. निफ्टीवर सुद्धा वॉच ठेवा आणि एकदा बँक निफ्टी सुद्धा चेक करूया आपण. ठीक आहे, बँक निफ्टी पण सेम रेंज मध्ये आहे. ही रेंज जर ब्रेक झाली खाली किंवा वर, लो साईडला जास्त चान्सेस आहे. सो लो साईडलाच आपण जास्त मेन प्लॅन करणार आहोत. ठीक आहे, निफ्टीमध्ये पण 23,800च्या खाली आपण पी साईड पाहू शकता सस्टेन झालं तर. ठीक आहे, कारण खाली जर बघितलं तर निफ्टी येणाऱ्या दिवसामध्ये 23,300 पर्यंत चान्सेस आहेत येण्याचे. मग ते कधी येऊ शकते, एका दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात. फक्त एक लेवल्स आहे, फक्त इंट्राडे जेव्हा मुवमेंट मिळेल यानुसार तेव्हा प्लॅन करू शकतो आपण. आणि याच्या अपडेटही आपण आपल्या ग्रुपला शेअर करूया. ठीक आहे मित्रांनो, सो आजचे स्टॉक कोणते स्टॉक आहेत? चेन्नई पेट्रो, आरके फोर्ज, 5 स्टार. तिन्ही स्टॉक आपल्या वॉचलिस्टवर असतील. तिन्ही स्टॉक वॉचलिस्टला ठेवा. बघूया आपण कोणता ट्रेड आपल्याला मंडेला प्रॉफिट देतो. आणि अपडेट पाहिजे असतील तर कंटिन्यू राहा आपल्या चॅनल सोबत आणि आपल्या ग्रुपला सुद्धा, जेणेकरून आपण अपडेट सुद्धा शेअर करूया. आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नक्की कमेंट करा, जेणेकरून आता संडे आहे तर संडेला आपण त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो. ठीक आहे, सो कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे नक्की कमेंट्स करा. जास्त कमेंट आल्या तर नक्कीच त्याच्यावर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊया. सो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.